In Chet's kitchen we gather around. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals the joyful way. With a smile and a gentle hand, she shows us how to understand each recipe with love and care. Happily cooking everywhere. Chet's Corner is where we learn perfect recipes at every turn. वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की छान असं एकदम टेंडर चिकन दिसत आहे. तर चला पाहूया ही रेसिपी कशी बनवायची आहे. तर याचं नाव आहे चिकन बरा. तर त्यासाठी कोणकोणते साहित्य लागते ते पाहूया. या ठिकाणी कोथिंबीर, मिरची, दही 1 वाटी घेतलेली आहे. 3 कांद्याचं कट करून तळून घेतलेला कांदा आहे तो, आलं लसूण घेतलेला आहे. या ठिकाणी प्रथम कोथिंबीर आणि मिरची याची छानपैकी प्युरी करून घ्यायची आहे. अशा प्रकारे प्युरी करून घेतलेली आहे. थोडंसं पाणी टाकून ही प्युरी करून घ्यायची आहे. त्यानंतर जे 3 कांदे आपण बारीक चिरून तळून घेतलेले आहे त्याचे ही छान वाटण करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे. त्यामध्ये साधारणपणे 200 ग्रॅम इतकं दही ॲड केलेलं आहे. त्याचबरोबर 4-5 चमचे कोथिंबीर व मिरचीचा प्युरी टाकणार आहोत. त्याचबरोबर कांद्याचीही पेस्ट आपण केलेली टाकायची आहे व त्याचबरोबर आलं लसूण पेस्टही टाकायचं आहे. 2 छोटे चमचे हळद टाकायची आहे. आता चवीनुसार आपल्याला घरची चटणी किंवा मिरची पूडही वापरली तरी चालू शकते. या ठिकाणी मी घरची कांदा लसूण चटणी वापरलेली आहे आणि कलर येण्यासाठी काश्मीरी मिरची पूड वापरलेली आहे. जर आपल्याकडे अवेलेबल नसेल, नाही वापरली तरी चालू शकते. तर आता या ठिकाणी चवीनुसार मीठ वापरायचं आहे. 1 चमचा गरम मसाला वापरायचा आहे आणि 1 चमचा चाट मसाला वापरायचा आहे. चाट मसाल्यामुळे अगदीच चटपटीत छान होते. आता या ठिकाणी 1 चमचा चिकन मसाला वापरलेला आहे. छान मिक्स करून घ्यायचा आहे. अगदी प्रत्येक चिकनला हा मसाला छान ग्रेज झाला पाहिजे आहे. त्यामुळे अगदी व्यवस्थित हा मिक्स करून घ्यायचा आहे. आता हा छानपैकी मिक्स करून झालेला आहे. तर आता आपण यामध्ये चिमूटभर मिरीपूड टाकणार आहोत व 1 लिंबूचा रस यामध्ये टाकणार आहोत. यामुळे अगदी छान चिकन मॅरिनेट होते. परत मिक्स करून अगदी किमान 2 तास तरी मॅरिनेट करत ठेवायचं आहे. जर आपल्याला वेळ असेल तर ओव्हरनाईट किंवा 4 ते 5 तास आपण मॅरिनेट करत ठेवू शकतो. आता एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल टाकून आता 1 पीस उचलून यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. पूर्ण एकदम टाकायचं नाही. जो मॅरिनेट केलेला जो उरलेला मसाला आहे तो आपल्याला ग्रेव्हीसाठी उपयोगी पडणार आहे. त्यामुळे 1 पीस आपल्याला असं पातेल्यामध्ये टाकायचं आहे. शक्यतो जर आपल्याला मोठे मोठे पीस मिळाले तर अतिशय उत्तम, पण या ठिकाणी मला छोटे छोटे पीस केलेले मिळालेले आहेत. पण काय हरकत नाही, जसे आपल्याला उपलब्ध होईल त्या पद्धतीने आपण चिकन घ्यायचं आहे. तर छान हलवून घ्यायचं आहे व झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवल्यामुळे त्याचं ते पाणी रिलीज करते. आपल्याला वरून पाणी ॲड करायचं नाही. साधारणपणे 80% चिकन शिजले की आपण गॅसची फ्लेम मोठी करायची आहे व जे उरलेलं पाणी आहे ते आटवून घ्यायचं आहे. पहा किती छान दिसत आहे चिकन आणि अतिशय सुंदर असं हे चिकन शिजलेलं आहे. जर तुम्हाला ग्रेव्ही करायची नसेल तर तुम्ही स्टार्टर म्हणून असेही देऊ शकता. थोडंसं
बटर ॲड करायचं आहे व ते छान मेल्ट करून घ्यायचं आहे. यामुळे छान टेस्ट येते. बटर जर उपलब्ध नसेल तर तुम्ही घरचं थोडंसं तूपही 1-1.5 चमचा टाकले तरीही चालू शकते. अगदीच काही नसेल तरीही काहीच अडचण नाही. तर छानपैकी बटर मेल्ट झालेलं आहे, तर ते पूर्ण हलवून घ्यायचं आहे व सगळ्या चिकनला ते योग्य पद्धतीने लागेल असे हलवून घ्यायचं आहे. तर चिकन तयार झालेले आहे शिजून. तर आपल्याला स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आपण एका जाळीवर चिकनचे पीसेस ठेवणार आहोत व अगदी कसलाही कोळसाची गरज नाही. तर अशा प्रकारे जर तुम्ही चिकनला बेक केले तर छान स्मोकी फ्लेवर येतो. अगदी छान टेस्टी रेस्टॉरंट स्टाईल चिकन लागते. आता हे अगदी वर धरायचं आहे, नाहीतर आपले खालून जर त्याच्यावर जाळी ठेवली तर चिकन करपू शकते. थोडंसं तेल ग्रीस करायचं आहे, त्यामुळे आणखीन छान आपले चिकन तयार होते. जर आपल्याला रोटी, नान, कुलचा याबरोबर खायचं असेल तर यापुढे आपण ग्रेव्ही बनवणार आहोत, नाहीतर तुम्ही असेही सर्व करू शकता. तर ग्रेव्हीसाठी जो आपण मसाला मॅरिनेट करून ठेवलेला जो उरलेला आहे तो यामध्ये वापरणार आहोत आणि जे सेम पातेलं आपण वापरणार आहोत की जो मसाला चिकटलेला असतो तो ग्रेव्हीला खूप छान लागतो. तर आता या ठिकाणी थोडंसं तेल व बटर टाकणार आहोत. बटरमुळे छान ग्लॉसी कलर येतो आणि टेस्टही छान एनहान्स होते. तर आता छान हा ग्रेव्हीचा मसाला जो चिकटलेला मसाला आहे तो बटरमध्ये आणखीन छान लागतो. तर मेल्ट झाल्यानंतर आपण मॅरिनेटेड मसाला टाकणार आहोत. अतिशय छान टेस्टी असा हा मसाला लागतो, त्यामुळे तो अजिबात टाकायचा नाही किंवा पूर्ण शिजवून घेतानाही टाकायचा नाही, तो उरवायचाच आहे जर आपल्याला ग्रेव्ही करायची असेल तर छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. पहा, छान तेल रिलीज झालेलं आहे. तर जो आपला उरलेला कोथिंबीर आणि मिरचीचा मसाला आहे तोही यामध्ये टाकायचा आहे. या ठिकाणी मी घरची मलाई वापरलेली आहे. साधारणपणे 1 फुलपात्र मी वापरलेले आहे. जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही अमूल क्रीम वापरली तरीही चालू शकते. तर त्याच सेम भांड्याने अर्ध्याला थोडंसं वर दूध मी या ठिकाणी वापरलेले आहे. आणि जर तुम्हाला पाणी यूज करायचं नसेल तर तुम्ही पूर्ण दूधही वापरू शकता. तर या ठिकाणी मी थोडंसं पाणी वापरलेलं आहे. चवीनुसार अगदी थोडीशी कसुरी मेथी वापरलेली आहे. त्याचबरोबर 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा गरम मसाला वापरायचा आहे. तर चवीनुसार थोडंसंच मीठ टाकायचं आहे, कारण आपण आधीच मीठ वापरलेलं आहे. आता थोडंसं आणखी पाणी ॲड करून हलवून घ्यायचं आहे व छान एक उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर जे आपण चिकन रेडी केलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे व परत छान हलवून घ्यायचं आहे. हलवून घेतल्यानंतर अगदी प्रत्येक चिकनच्या पीसला हा मसाला लागेल असं छान हलवून घ्यायचं आहे. शक्यतो जर याच वेळी तुम्ही गॅस बंद केला तरीही चालू शकतो, पण मी 2 मिनटं थोडंसं यामध्ये गॅस ठेवलेला आहे चालू व आता गॅस बंद करायचा आहे व वरून कोथिंबीर टाकून छान सर्व करायचं आहे. चिकन बर्रा ही रेसिपी रेडी आहे. साधारणपणे ही लाहोरी ही डिश आहे. अगदी छान आपली ही डिश तयार झालेली आहे. आता सर्व करतानाही आपल्याला अगदी माउथ वॉटरी अशी ही चिकनची डिश रेडी झालेली आहे. छान केरळी पराठ्याबरोबर किंवा आपल्या तंदुरी रोटीबरोबर किंवा चपातीबरोबर, कुलचेबरोबर आपण ही सर्व करू शकतो. या ठिकाणी मी केरळी पराठ्याबरोबर ही रेसिपी सर्व केलेली आहे. खूप छान अशी टेस्ट आलेली आहे आणि घरचेही खूप खुश झालेले आहेत. तर तुम्हीही
जर घरच्यांना खुश करायचं असेल तर ही रेसिपी नक्की करून पहा. नक्की सगळ्यांना आवडेल व बोटं चाकत ही डिश संपून जाईल. तर फ्रेंड्स, अजून तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, इतरांनाही शेअर करा व त्या शेजारचे बेल आयकन दाबायलाही विसरू नका. त्यामुळे नवीन नवीन व्हिडिओची लिंक आपल्याला येत राहील. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. जर काही सजेशन असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये व हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पाहिला त्याबद्दल धन्यवाद. वाव, किती छान शिजलेले आहे हे. भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. थँक्यू. बाय.